जय शिवराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आता सध्या इंस्टावर अशा पद्धती म्हणजे जी की यूट्यूबचा आपला कसा तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ जी की आडवी लेंथ असते 16:9 तशा पद्धती व्हिडिओ जी की आहेत आता इंस्टाला अपलोड होतात। पण बऱ्याचशा जणांना हा प्रॉब्लेम आला की याची लेंथ कशी सिलेक्ट करतात। जसं की तुम्ही जर कोणत्या व्हिडिओच्या सॉफ्टवेअरमध्ये जर गेला तर तिथे तुम्हाला ही लेंथ आहे ती भेटत नाही। पण तुम्हाला मी आता एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही सुद्धा इंस्टावर आता अशा पद्धती पोस्ट आहे त्या अपलोड करू शकता। एकदम छोट्या साईजमध्ये अपलोड होतात। तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा सांगणार आहे कशा पद्धतीने काय करायचं। मी सुद्धा स्वतः अपलोड सुद्धा करून पाहिलं आणि ही ट्रिक आहे जी 100% तुमची वर्क होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। आणि आता नुकताच हा ट्रेंड आहे त्यामुळे लगेच जर तुम्ही अशा पद्धती रील्स बनवली किंवा कोणता व्हिडिओ जर बनवला तर हा व्हिडिओ तो व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस आहेत। त्यामुळे लगेच तुम्ही बनवायचा जशा पद्धतीने मी प्रोसेस सांगतो हे ट्राय करून तुम्ही लगेच व्हिडिओ बनवा आणि अपलोड नक्की करून पहा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आन्सर काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्हाला व्हिडिओ शूट कसा करायचा। कारण की तुम्ही उभ्या फॉर्मॅटमध्ये जर व्हिडिओ शूट केला इंस्टाग्रामला आपण रील्ससाठी उभ्या फॉर्मॅटमध्ये जी की व्हिडिओ आहे तो शूट करतो। पण उभ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे व्हिडिओ आहे तो शूट करायचा ना जसा यूट्यूबला आपण लॉंग व्हिडिओ जी की शूट करतो तशा पद्धतीने म्हणजे आडव्या फॉर्मॅटमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला जी काही शूट करायचा म्हणजे आडव्या साईजमध्ये ओके। तेव्हाच तुमचा जी की व्हिडिओ आहे तो त्या लेंथमध्ये अपलोड होणार आहे। जर उभ्या फॉर्मॅटमध्ये जर केला असेल तर तो करता येत नाही। दुसरी गोष्ट आहे जसं की तुम्ही कोणतेही एडिटिंग सॉफ्टवेअर यूज करत असाल त्यात जर गेला तर तुम्हाला ती साईज भेटत नाही। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असते म्हणजे कोणती गुगल फोटो त्याच्या मदतीतून तुम्ही व्हिडिओ आहे तो तशा पद्धतीने जनरेट करू शकता। सगळ्यात पहिले इंस्टाग्राम असेल तर मी ओपन करून घेतो। इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर इंटरनेट असेल तर मी इथून ऑन करून घेतो। जी की इंटरनेट आहे ते आपण इथून ऑन केलं आणि त्यानंतर बघू शकता इथून जी काही माझे एक दुसरे आयडी आहे बघू शकता त्या आयडीवर मी इथून चेंज करून घेतो। इथून जी काही आयडी असेल ती चेंज करतो। त्या आयडीवर मी पर्सनली जी काही रँडमली चेक करण्यासाठी मी अपलोड केलं होते का नाही। तर ही ट्रिक आहे ती वर्क झाली। जसं की बघू शकता इथे बघू शकता ही जी की रील्स आहे मी अपलोड केलं। इथून थोडासा आवाज मी कमी करून घेतो। बघू शकता तुम्हाला फुल स्क्रीन सुद्धा करून दाखवतो जी की बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल। अशा पद्धतीने मी रील्स अपलोड केल्या बघू शकता साईज इतकी छोट्या साईजमध्ये आता सध्या ट्रेंड सुरू आहे आणि अशा पद्धतीने बरेचसे लोक आहे ते अपलोड सुद्धा रील्स करत आहेत। आणि हे कसे करतात बरेचसे जण ही साईजच गावत नाही। जसं की तुम्ही इंस्टाग्रामवर जावा कोणत्या याच्यात गेला तर तुम्हाला व्हिडिओला साईज गावत नाही। दुसरी गोष्ट बरेचसे जण म्हणतात क्रॉप करून हे तुम्ही जर तुमच्या गॅलरीत गेला तरी सुद्धा क्रॉप करतात। जसं की बघू शकता एकदम छोट्या लेंथमध्ये व्हिडिओ मी अपलोड केला। जसं की बघू शकता सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ जो काही असतो उभ्या फॉर्मॅटमध्ये शूट करायचा नाही। आडव्या फॉर्मॅटमध्ये कोणताही व्हिडिओ असेल तर तुम्हाला शूट करायचा आहे। शूट केल्यानंतर तुम्ही जर गॅलरीत गेला जसं की बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल। आता बघू शकता उभ्या फॉर्मॅटमध्ये आहे ओके। हा जो की आपला व्हिडिओ तो आडव्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसत असेल। जर तुम्ही येथे बघू शकता पेन्सिलचा आयकॉन जर क्लिक केलं तर बघू शकता इथे क्रॉपिंगचा तुम्हाला ऑप्शन कुठे भेटतोय। व्हिडिओ आहे तो तुम्ही मागे मोर अशामध्ये क्रॉप करू शकता। पण व्हिडिओ छोट्या साईजमध्ये येतो तुम्ही क्रॉप करू शकत नाही। यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले गुगल फोटोज जर तुमच्यात असेल तर त्याला ओपन करून घ्यायचा। गुगल फोटोज हे असेल ते ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे सगळे व्हिडिओ जे काही असतील गॅलरीतील सगळे व्हिडिओ दिसणार। जसं की रँडमली मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला बघू शकता हा आडव्या फॉर्मॅटमध्ये आपण केलता ओके। जसं की आता हा मी व्हिडिओ तो सिलेक्ट करून घेतला बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ जो की स्टॉप करतो थोडासा ओके। व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एडिटचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता इथे एडिटचा ऑप्शन आहे। या एडिटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे 2 नंबरला क्रॉपचा ऑप्शन भेटतो आणि तुम्हाला फक्त आहे तो अशा पद्धतीने तुमचा जर त्यात स्वतःचा चेहरा असेल तर तुम्हाला प्रॉपर अशा मध्ये इमेज जी काही असेल तो बरोबर अशा पद्धतीतून तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा एकदम छोट्या साईजमध्ये। त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा चेहरा असेल तर तुमच्या चेहऱ्याचे केसाचा भाग आणि आपलं जी की इथवर म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा। असं नाही की तुमचा जर पूर्ण चेहरा तुम्ही क्रॉप करायचा असेल तर करू शकता नाही तर नाही। अशा पद्धतीने तुम्हाला जसा पाहिजे तशा पद्धतीतून क्रॉप करू शकता। शेवट इथवर अशा पद्धतीने क्रॉप करू शकता पण इतका मी अशा पद्धतीतून क्रॉप करून घ्यायचा आणि त्यानंतर नॉर्मली आपल्याला सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने क्रॉप करायचा आणि त्यानंतर येथे सेव्ह अँड कॉपीचा ऑप्शन भेटते यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। म्हणजे जी की व्हिडिओ आहे तो क्रॉप झाला सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर बघू शकता जी की व्हिडिओ आहे बघू शकता सेव्ह द व्हिडिओ अशा पद्धतीने झाला म्हणजे बघू शकता एकदम बघू शकता अशा फॉर्मॅटमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह झाला आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी की तुमचं इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घ्यायचा आणि त्यानंतर येथून जी की असेल तुमची रील्स आहे ती तुम्हाला डायरेक्ट अपलोड करून घ्यायची। जशा पद्धतीने अपलोड करता तशा पद्धतीने अपलोड करायचं आहे। जसं की बघू शकता जी की आता मी इथून जी की तुम्हाला आता दावली अशा पद्धतीने तुमची रील्स आहे ती प्ले होणार आहे। जसं की आता बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने तुमची रील्स असेल ती प्ले होणार आहे बघू शकता अशा पद्धतीने जी की एकदम छोट्या फॉर्मॅटमध्ये आता सुद्धा ट्रेंड सुरू आहे आणि बऱ्याचशा जणांची की अशा रील्स अपलोड करता येत नव्हत्या तर अशा पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता एकदम सिंपलमध्ये। सगळ्यात पहिली जी काय प्रोसेस मी सांगितली ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही अप्लाय करायचे ओके। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने क्रॉप झाला का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।